हॅलो फ्रेंड्स. नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना मनापासून खूप 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 शुभेच्छा. तर नवीन वर्षाची नवीन रेसिपी, पहिली रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे. पनीर रोल. हेल्दी, सुपर टेस्टी आणि खुसखुशीत कुरकुरीत अशी पनीर रोलची मी तुम्हाला आज रेसिपी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी घेतला आहे 100 ते 150 ग्रॅम पनीर. त्याला अशा प्रकारे हाताने कुस्करून घेतला आहे. त्यानंतर मी बारीक चिरलेला अर्धा कांदा घालत आहे. 1 ते 2 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या. लहान मुलांसाठी वापरत असाल तर हिरवी मिरची स्किप करू शकता. त्यानंतर अर्धा चमचा कुटलेलं काळं मिरं. नंतर चवीपुरते मीठ, थोडासा गरम मसाला, हळद अर्धा चमचा, धणेपूड अर्धा चमचा आणि थोडा चाट मसाला. हे सर्व मिक्स करून घ्या. त्यानंतर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे. हे सर्व छान मिक्स करून घ्या. हे सर्व करत असतानाच मी एकीकडे कणिक भिजून घेतली होती. कणिक भिजवताना मी त्यामध्ये 1 चमचा तेल घातलं होतं आणि चवीपुरतं मीठ घातलं होतं आणि थोड्या वेळ त्याला रेस्ट करू दिलं. त्या पोळीची तुम्ही एक छोटासा गोळा घ्या आणि पोळी लाटा. साधारण जाडीची पोळी लाटा, जास्त पातळ पण नको आणि जास्त जाडी पण नको. आपण जे पनीरचं मिश्रण बनवलं होतं ते अशा प्रकारे त्या पोळीवर सगळीकडून पसरून घ्या आणि थोडंसं हलकं हलकं त्याला दाब द्या. तुम्हाला आंबटपणा जर आवडत असेल तर त्यामध्ये थोडंसं आमचूर पावडर घालू शकता. त्यानंतर ह्या पोळीचा अशा प्रकारे हळूहळू रोल बनवा आणि शेवटचा जो भाग आहे तो पाण्याने चिटकून घ्या आणि हळूहळू प्रेस करा. नंतर हा रोल चाकूने तुम्हाला पाहिजे त्या आकारात कापून घ्या. चाकू त्या पिठामध्ये चिपकू नये म्हणून मी त्याला कोरडं पीठ लावत आहे. तेल लावलं तरी चालेल. अशा प्रकारे एकसारख्या आकाराचे तुकडे कापून घ्या. अशा प्रकारे आपले हे रोल तयार होतील. त्यानंतर हे रोल असे हाताने थोडेसे प्रेस करून चपटे करा. अशाच प्रकारे मी दुसरी पोळी सुद्धा लाटून घेतली आहे आणि त्याचा आता रोल बनवत आहे. तर कशी झाली तुमची न्यू इयर पार्टी? कुठे साजरी केली तुम्ही न्यू इयर? घरी साजरी केली का कुठे बाहेर फिरायला गेले होते? काय काय धिंगामस्ती केली? प्लीज कमेंट करून कळवा. आम्ही तर यावर्षी न्यू इयर पार्टी घरीच केली. सर्व रोल अशा प्रकारे दाबून थोडेसे चपटे करा.
म्हणजे आतलं जे फिलिंग आहे ते बाहेर निघणार नाही. आता एक फ्राईंग पॅन गरम करा, त्यामध्ये थोडंसं तेल टाका आणि हे सर्व रोल शालो फ्राय करून घ्या. मीडियम गॅसवर सर्व आपल्याला तळून घ्यायचं आहे. एक बाजू सुरुवातीला छान खरपूस तळू द्या. त्यानंतर त्याला पलटवून घ्या आणि दुसरी बाजू चांगली भाजू द्या. तर नवीन वर्षाचा काय संकल्प केला आहे? काही नवीन शिकणार आहात किंवा काही नवीन बनवणार आहात? असं छान त्याला कलर येऊ द्या. छान भाजलं गेलं आहे आपलं हे. हलका ब्राऊन कलर येऊ द्या. असे हे रोल आपल्याला तयार करायचे आहेत. अशाच प्रकारे सर्व रोल तुम्ही तळून घ्या. अशा प्रकारे आपले हे रोल तयार झाले आहेत. हे रोल गरमागरम सॉस सोबत किंवा मेयोनीज सोबत सर्व करा. परत तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक यू.